दादाची हळद. बाहेर हळद लावण्यासाठी छान सेटअप रेडी होता. घरादाराभोवती छान फुलांच्या माळा लागल्या होत्या आणि ह्या करवल्यांनी मिळून काढलेली छान फुलांची रांगोळी. आणि हा आहे मजा करा. त्यानंतर हळद मिक्स करायला सुरुवात झाली. हळद छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये चक्क फेअर अँड लवली यूज करून दादा आणि वहिनीचं नाव लिहिलं गेलं आणि त्या ताटाला सुद्धा सुंदर सजवलं गेलं. पण इकडे ट्विस्ट म्हणजे दादाला हळदीची एलर्जी, म्हणून मुलतानी मातीसोबत पिंच ऑफ हळदी मिक्स करून त्याच्यासाठी एक वेगळं ताट बनवलं गेलं आणि हे आहे उष्टी हळद देण्यासाठी छानसं ताट. हळद लागण्याआधी बेंजोवाल्यांचं सुद्धा स्वागत झालं. त्यानंतर रीतींसाठी पाटाला सुद्धा डेकोरेट केलं गेलं. त्यानंतर नवरदेवाला चौरंगावर बसवून सगळ्या करवल्या आणि वर्मा यांनी त्याला चांगलंच घेरलं. दादाला अंघोळी आधीची हळद लागत आहे. ह्याच्यानंतर पुन्हा बाहेर बसून सुद्धा हळद लावली जाणार आणि छान फोटोज क्लिक केले जाणार. सगळ्या रीतींनुसार पाटाची पूजा केली आणि पाटावरती वाटलेली हळद ही सुवासिनींनी दादाला लावली. दादाची अंघोळ झाल्यानंतर आम्ही गावदेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आलो आणि त्यानंतर हळदी सेटअपमध्ये दादाला बाहेर बसवून छान हळदीचा प्रोग्राम संपन्न झाला.